आज होता संडे. संडे म्हणजे सगळे मुलं आमच्या घरातले घरीच होते. तर मग आज काय ठरलं, आजच नाही म्हणजे आम्ही 2-3 दिवसापूर्वीपासूनच म्हणतोय मेदूवडे खायचे, मेदूवडे खायचे. आणि कुकी मला रोज म्हणत होती, माझ्या बहिणीची मुलगी, का मला मेदूवडे खायचेच आहे. मग काय सकाळी मी आदल्या दिवशी डाळ भिजत घातलेली होती. सकाळी उठून मग या सोना आणि त्यांना डबे न्यावं लागतं म्हणून लवकरच मेदूवडे तयार करत होते मी सकाळी. तर मग काय हर्षूला पण मी बोलून घेतलं होतं. रविवार असल्यावर मग सर्व मुलं आमच्या घरीच असते, खूप एन्जॉय करते. ही बघा, ही कुकी आहे, हिच्यासाठी खरं मेदूवडे बनवले होते. अंघोळ पण नव्हती केली, पण ती आली होती इकडं फिरत फिरत. मग तिचं चालू होतं का मला मेदूवडे दे, मेदूवडे दे. पहिलंच घावणं आम्ही काढलंय मेदूवड्याचं आणि सगळ्यांना टेस्ट करवलं. त्यांना एवढे आवडले होते बस, कधी ही लय नाटके करत होती खायला, पण तिने पण भरपूर खाल्ले. मम्मीने पण टेस्ट केलं, सर्वांना एक एक टेस्ट करवलंच मी. मग काय नाना बोलले त्याच्याबरोबर सांबार पण बनवायचं. शेवगाच्या शेंगा मिळत नव्हत्या तरी आमच्या घरातल्या मुलांनी इकडं तिकडं शोधून शोधून भाजीवाल्यांकडे जाऊन त्या शेवगाच्या शेंगा पण मॅनेज केल्या. मग काय मी सर्वांना सांगत होते का माझी मम्मी एक नंबर सांबार बनवते. खरंच एक नंबरच सांबार झालेलं होतं गाईस, खरंच. तर मग काय ही नाटके करती, रडती, खेळती, हिचं काही सांगताच येत नाही. सांबारची इकडं तयारी झाली म्हणजे शिजलं पण होतं. त्याच्यामध्ये चिंच वगैरे सगळं टाकलेलं होतं. हे काल नाही का कच्चं दूध आणलेलं होतं आमच्या आत्याकडून, तिकडं गाय जणलेली, मग ही खात बसली होती. मग तेवढाच साडीवाला पण आला. मग साड्या वगैरे बघितल्या त्यांनी, घेतल्या पण, ऑलमोस्ट 2-3 साड्या घेतल्या यांनी. मग काय सगळं जेवायला बसले. मग सगळ्यांनी जेवण केलं, मेदूवडे खाल्ले. मग काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय, लाईक शेअर सबस्क्राईब, बाय.